ललित भाळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे आणि यांची खास ओळख म्हणजे हे उच्च शिक्षित आहे, सायन्समध्ये हे पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि MSc बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी. त्यामुळे शेतीचा जो विज्ञानाचा भाग आहे तो त्यांना पूर्ण माहिती आहे. नाही, आपल्याला जर कर्जमाफी आणि कर्जमुक्तीमध्ये फरक जाणून घेतला पाहिजे. कर्जमाफी म्हणजे असलेलं कर्ज आत्तापुरतं रद्द करणे आणि कर्जमुक्ती म्हणजे या व्यवसायात, शेती व्यवसायामध्ये कर्ज फेडण्याची कायमस्वरूपी ताकद येणे. आता ही ताकद का नाही, तर शेतीच्या विरोधातले कायदे जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ इसेन्शियल कमॉडिटी ॲक्ट, म्हणजे कोणतेही याचे भाव वाढायला गेले तर त्याचे भाव पाडण्याचं तंत्र वापरल्या जाते आणि भाव पाडल्या जातात. त्याच्यामुळे शेतकरी हा कर्ज त्याला फेडता येत नाही. दुसरीकडे तंत्रज्ञानही त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाही आणि त्या तंत्रज्ञानामुळे तंत्रज्ञान त्याच्याजवळ येत नाही. संबंध जगभरच्या शेतकऱ्याजवळ चांगलं तंत्रज्ञान असते आणि आपण तंत्रज्ञानामुळेही मागे पडतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे ते उत्पादनाशी कर्जसुद्धा तुमचं क्रेडिट पॉलिसी कशी आहे, तर तुम्हाला पीक कर्ज मिळणार. आता पीक कर्ज नावाची गोष्ट ही कर्जाच्या व्याख्येमध्येच बसत नाही, ते ॲडव्हान्सिंग आहे. म्हणजे तुम्ही इतका ॲडव्हान्स घ्या, अमुक गोष्ट पेरा आणि आम्हाला ती पुरवा कोण्या पद्धतीने पुरवा, तर APMCमध्ये जाऊन सगळं ते घेऊन जा, तिथं आम्ही ॲग्रिगेट करू, म्हणजे ते सगळं जमा करू. ही जी पद्धत आहे म्हणजे शेती मालाच्या बाजार आणि शेतीमालासंबंधीचं उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, याच्या संबंधीचं तंत्रज्ञान, ह्याच्याशी संबंधित गोष्ट आहे तुमची कर्जमुक्ती. म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान मिळावं, बाजारपेठ मिळावी इतर उत्पादकांना, म्हणजे औद्योगिक उत्पादनांना जसं बाजारपेठ खुली असते तशी बाजारपेठ आम्हाला खुली नाही, आम्हाला APMCच आहे. त्याच्यामुळे आमच्यावर निर्बंध आहेत आणि या निर्बंधामुळे आम्ही आमचं कर्ज फेडू शकत नाही. तर हे निर्बंध हटले म्हणजे मग आमच्या कर्जाला फेडायला आणि घ्यायला आम्ही कारणीभूत ठरू. फॅक्टरीचा प्लॉट हा गहाण ठेवला जातो आणि त्याच्या एखादा समजा यवतमाळामधला प्लॉट आहे 10 लाख रुपयाचा, तर त्याला जवळपास 7 लाख रुपये कर्ज मिळते, 60-70% कर्ज मिळते. पण आमच्या इथं समजा 20 लाख रुपये एकराची जमीन आहे, त्याला किती कर्ज मिळते? जास्तीत जास्त 50,000 रुपये एकरी. जमीन केवढ्याची आहे? 20 लाख रुपयाची. म्हणजे जमिनीच्या किमतीच्या प्रमाणात आम्हाला कर्ज मिळत नाही. का मिळत नाही? तर सगळ्यात पहिले आम्ही जमिनीचे मालक राहिलो नाही. आम्ही ज्या 51च्या आधी आम्ही भूमिस्वामी होतो. म्हणजे 7/12च्या रकान्यामध्ये काय होत होतं? भूमिस्वामी. 51च्या घटना बदलानंतर आम्ही झालो भोगवटदार. आता आम्ही आमची जमीन गहाण ठेवू शकत नाही. आता जे काही आम्हाला ॲडव्हान्स मिळतो तो करारानुसार मिळतो. आमच्या याच्यावर एका एकरावर 50,000चा बोजा असला तरी ते एकरभर जात नाही, तो पूर्ण गट, म्हणजे 4 एकराचा गट असला तर ते 50,000 त्या गटावर पडतात. म्हणजे किती? आता 20 लाख रुपये म्हणजे 20 चोक 80 लाखाची जमीन आमची त्यांच्याकडे प्रॉब्लेम, म्हणजे आम्ही प्रॉब्लेममध्ये असतो. ती आम्हाला न विकता येईल न काही करता येईल. तेव्हा कर्जमुक्ती मागे हे सगळं तत्त्वज्ञान आहे, मालकी हक्काचं तत्त्वज्ञान आहे. आम्हाला मालकी हक्क पाहिजे, आम्हाला कर्ज म्हणून कर्ज पाहिजे. आम्ही कोलॅटरल ठेवू आमची शेती आणि कर्ज घेऊ आणि याच्यामध्ये तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं पाहिजे. मग आम्ही हे कर्ज आम्ही जर का नाही दिलं तर आमच्यामुळे नाही दिलं. आता उदाहरण पहा, जवळपास 40 रुपये कांदा सुरू होता. कांद्यावर निर्यात बंदी आली आणि तो कांदा 4 रुपयावर झाला
आता एका माणसाने एका एकरासाठी द्राक्षाची बाग लावण्याकरता 2 लाख रुपये घेतले. आपल्या इथं जसं 50,000 मिळतात ना, नाशिकमध्ये 2 लाख रुपये एकराला मिळतात. आता एका एकरावर 2 लाख रुपयाची बाग लावली आणि बाकी शेतामध्ये कांदा पेरला आणि कांद्यातून आता द्राक्ष लावल्याबरोबर तर काही द्राक्ष येणार नाही, ते पैसे कांद्याच्या पिकातून आपण फेडू असा त्यांनी विचार केला. पण आता 40 रुपयाचा कांदा एकदम 6 रुपयावर आला, तो कसा काय कर्ज फेडील? त्या 2 लाखाचे 4 लाख झाले. पुनर्गठन केलं तर 4 लाखाचे 8 लाख झाले आणि 8 लाख झाले. नाशिक भागामध्ये शेतीची किंमत 50 ते 60 लाख रुपये एकर आहे. 4 एकराचा या माणसाचा गट होता, त्यांनी 2 लाख रुपये एका एकरासाठीच घेतले होते. आता त्याची जमीन किती कोटी रुपयाची झाली? 2 कोटी रुपयाची समजा त्याची जमीन होती. आता या 9 लाख रुपयाच्या कर्जासाठी त्याची 2 कोटीची जमीन वरचं त्याचा भोगवटासुद्धा गेला, त्याचं नाव कंसात आलं आणि मालक झाली त्याची तिथं जी सोसायटी आहे, सेवा सहकारी सोसायटी, ती त्याच्या सातबाऱ्यावर लागली. म्हणजे सातबारा ती शेती त्याची त्या सोसायटीची झाली. म्हणजे हा केवळ कर्जाचा पण प्रश्न नसून हा मालमत्तेच्या हक्काचा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे कर्जमुक्ती आणि कर्जमाफीमध्ये एवढा मोठा फरक आहे. आणि ज्याचं आता तुम्ही म्हणाल कर्जमाफीचं, तर ज्याचा त्याचा शब्द त्यांनी पाळला पाहिजे. जर पाळला नाही, त्यांनी शब्द पाळला नाही तर लोकांनी त्याचं हे घेतलं पाहिजे, संज्ञान घेतलं पाहिजे, दखल घेतली पाहिजे लोकांनी त्याची. लोक घेतील दखल त्याची. जे लोक खोटं बोलून मतं मिळवतात त्याची दखल लोक घेतील. कर्जमाफी, कर्जमुक्ती, मुळात बँका किंवा सावकार कोणी आपल्याला ज्यावेळेस कर्ज देतो त्याचं सगळ्यात पहिलं काम असतं की ज्याला कर्ज दिलं आहे ते कर्ज तो परत करू शकेल की नाही, त्याला फिजिबिलिटी म्हणतात, व्यावहारिकता म्हणतात. मी बँकेकडे गेलो, म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज वाटता पण तो परत करेल की नाही, त्याचा प्रॉफिट कसा काय पकडता. इथे रिझर्व्ह बँकेचाही नाबार्डचा खूप मोठा घोटाळा करून ठेवलेला आहे. तुम्ही वारंवार स्वामीनाथन आयोग ऐकलेला आहे. तर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जो C2 उत्पादन खर्च येतो ते बँका त्याचं उत्पन्न पकडतात आणि मोदी जे A2A+FL प्रमाणे उत्पादन खर्च जो A2+FL येतो तो त्याचा उत्पादन खर्च पकडतात. मग C2 वजा A2+FL करून शेतकऱ्याला प्रॉफिटमध्ये दाखवतात. एवढा मोठा महाराष्ट्रात गोळा. आता तुम्ही मला सांगा की एका उत्पादन खर्चामधून दुसरा उत्पादन खर्च काढायचा आणि त्याला सांगायचं तू नफ्यात आहे. हां, हे स्टेट लेवलचे कमिटीचे असंच करते. स्टेट लेवल कमिटी आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हास्तरीय स्टेट कमिटी आहे. कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहे. माझ्याजवळ त्याच्या सगळ्या झेरॉक्स कॉपी आहे. मी माहिती अधिकारात आणला आहे त्यांच्याकडनं की तुम्ही शेतकऱ्याला जर तो कर्ज फेडू शकत नाही तर तुम्ही तुमच्या नोटवर कसं लिहिता की तो फिजिबल आहे, त्याला कर्ज देणं व्यावहारिक आहे. तर त्यात मला हा घोळ सापडला की C2 उत्पादन खर्चामधून विद्यापीठाने त्यांना जो C2 उत्पादन खर्च कळवलेला आहे त्याच्यातनं विद्यापीठानेच कळवलेला A2+FL उत्पादन खर्च वजा करायचा आणि त्याला तो कर्ज फेडू शकेल असं दाखवायचं, प्रॉफिटेबिलिटी दाखवायची. ठीक आहे.